नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी दरवर्षी नीट परीक्षेला ॲपियर होतात. काही विद्यार्थी जेईला ॲपियर होतात आणि बऱ्याचदा कमी गुण आल्यामुळं परत एकदा रिपीट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतात. परंतु हे रिपीट करत असताना कुठेतरी ॲडमिशन ते विद्यार्थी घेऊन बसतात आणि त्यानंतर जे ते कालांतरानं येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये जेव्हा त्यांना चांगले गुण मिळतात तेव्हा त्यांची बऱ्याचदा अडचण होते. काय आहे हा नेमका विषय? तर विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्यासमोर जे पत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते थोडंसं ब्लड आहे, कारण हे आपण समाज कल्याण ऑफिस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून हे पत्र प्राप्त केलेलं होतं. अर्थात त्याचे फोटो आपण काढलेले होते, त्यामुळे थोडंसं ब्लड आपल्याला दिसेल. तर हे पत्र आहे समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणून हे पत्र निघालेलं आहे. आणि पत्र कुणासाठी निघालेलं आहे तर सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग. आणि या पत्राचा विषय आहे व्यावसायिक अभ्यासक्रम वैद्यकीय इंजिनिअरिंग प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यायी प्रवेश घेतलेल्या सर्वसाधारण बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या BA, BSc, डिप्लोमा इत्यादी शिष्यवृत्ती अर्जांबाबत. आता याचा विषय असा आहे की थोडक्यात बरेचसे विद्यार्थी हे मेडिकल इंजिनिअरिंगची तयारी करत असताना पहिल्या वर्षी जर कमी गुण आले तर कुठेतरी ॲडमिशन्स घेतात, त्या ठिकाणी त्यांना स्कॉलरशिप अलॉट होते आणि भविष्यात जेव्हा परत ते पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या वर्षी चांगली तयारी करून चांगले गुण मिळवतात आणि मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मग जातात, तर त्या ठिकाणी त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अडचण येते. आता हे 1-2 विषय असे 1-2 विद्यार्थ्याचा विषय असेल तर मग काही प्रॉब्लेम नसायचा, परंतु हे खूप मोठं प्रमाण आहे. त्या संदर्भातलं हे डिटेल पत्र जे तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी रिलीज केलेलं आहे. नेमकं या पत्रातील मुद्दा काय आहे, नेमकं त्यामध्ये एकूण सारांश काय ते आपण थोडक्यात बघूया. उपरोक्त विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की दरवर्षी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय, मेडिकल, MBBS, BMS इत्यादी किंवा अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नीट CET कॅप राऊंडमध्ये सहभागी होतात. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान स्पर्धा किंवा कमी गुणांमुळे अपेक्षित प्रवेश न मिळाल्यास अनेक विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा निकाल लागेपर्यंत अथवा प्रवेश प्रक्रियेचे सर्व राऊंड पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. काही विद्यार्थी तर संपूर्ण 1 वर्षाकरिता गॅप घेऊन हा कालावधी शैक्षणिकदृष्ट्या वाया जाऊ नये म्हणून देखील तात्पुरत्या स्वरूपात BA, BSc, BCom व इतर तत्सम समकक्ष बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका उदा पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छितात. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तेनुसार प्रवेश न मिळाल्यास या गॅप वर्षाकरिता 11वीमध्ये प्रवेश घेतात किंवा 12वी नंतर पुढील वर्षाच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे पॉलिटेक्निक अथवा तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. या अनुषंगाने असे निदर्शनास येत आहे की उपरोक्त नमूद दोन्ही परिस्थितीत सदर विद्यार्थी तात्पुरत्या घेतलेल्या 11वी किंवा सर्वसाधारण बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची DBT पोर्टलवर शिष्यवृत्ती फीशिपचा अर्ज भरतात आणि शिष्यवृत्तीचा लाभ त्या शैक्षणिक वर्षाकरता मंजूर होतो. परंतु काही कालावधीनंतर किंवा पुढील वर्षी जेव्हा या विद्यार्थ्याची निवड पॉलिटेक्निक, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी सारख्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास होते, तेव्हा DBT पोर्टलवरील तांत्रिक तरतुदीनुसार व संबंधित शासन निर्णयातील विहित केलेल्या निकषानुसार एखादा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन त्याकरिताच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सदर अभ्यासक्रम अर्धवट सोडून कोणत्याही अभ्यासक्रमास नव्याने प्रवेश घेतला तरी अशा विद्यार्थ्यांना नव्याने घेतलेल्या अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्तीचा अर्ज अपात्र होऊन त्याकरिता कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. मी गेली अनेक वर्षापासून या प्रवेश प्रक्रियेच्या क्षेत्रात काम करतो आहे. मी या प्रकारचे व्हिडिओ यापूर्वीसुद्धा केलेले आहे. खरं म्हणजे हे पत्र फार वर्षापूर्वीच यायला पाहिजे होतं, वारंवार यायला पाहिजे. ज्या ठिकाणी विद्यार्थी
प्रवेश घेतात त्या ठिकाणच्या सिस्टीमने सुद्धा विद्यार्थ्यांना पालकांना याबाबत अवेअर केलं पाहिजे की जर आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा असेल तरच तुम्ही प्रवेश घ्या, पण असं होत नाही. बऱ्याचदा तर काही कॉलेजेस जे काय 2-4 हजार रुपये स्कॉलरशिप येते त्यासाठी विद्यार्थ्यांकडून झेरॉक्स पेपर का होईना मागवून घेतात, त्याच्यावर सगळी प्रोसेस करतात, ॲडमिशन करतात. ओरिजिनल पेपर बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतात. केवळ 2-3 हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप कॉलेजकडनं बी होतो बऱ्याचदा. तर यामुळे आपल्याला थोडक्यात हे समजून घ्यायचं आहे की यापूर्वी जे झालं ते झालं. यापुढे अशा प्रकारचं कुठेही ॲडमिशन घेऊन आपण रिपीट करत असाल तर ते आपल्यासाठी खूप नुकसानदायक असू शकतं. त्यामुळं कुठेही आपली कागदपत्र न गुंतवता, न ॲडमिशन घेता आपण पूर्ण वेळ रिपीट करावं किंवा मग ज्या कोर्सला आपण एनरोल होणार असाल त्या कोर्समध्येच आपलं करिअर पुढे आपण घेऊन जावं. हे खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो आहे. पत्रामध्ये पुढे काय सांगितलं आहे, तथापि अशा प्रकरणाबाबत शासन व आयुक्तालय स्तरावर वारंवार विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान रोखण्याकरता क्षेत्रीय कार्यालयामार्फत आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व महाविद्यालयांना खालीलप्रमाणे सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात. काय? विद्यार्थ्याचे समुपदेशन व महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रवेशावेळीच समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून ते अनावधानाने गॅप वर्षामधील प्रवेशी सर्वसाधारण बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्ती अर्ज करणार नाहीत. पहिला विषय. व्यापक प्रसिद्धी. याबाबत विद्यार्थ्यासाठीचा माहितीपत्रक व जाहीर अहवाल महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलकावर, डिजिटल ग्रुप्सवर आणि शिष्यवृत्ती विभागाबाहेर ठळकपणे प्रसिद्ध करावे. पुढे. प्रवेश अर्ज पडताना विद्यार्थ्यांनी जर काही कालावधीनंतर त्याच शैक्षणिक वर्षात किंवा पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमाला जाण्याचा मानस व्यक्त केला असेल तर त्यांना चालू वर्षामधील प्रवेशी सर्वसाधारण बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्तीचा पर्याय न अवलंबण्याचे मार्गदर्शन महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागातर्फे देण्यात यावे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाकरिता विहित केलेले शैक्षणिक शुल्क भरणे क्रमप्राप्त राहील. याबाबतच्या लेखी स्पष्ट सूचना महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी देण्यात याव्यात. उपरोक्त नमूद परिस्थितीमध्ये असे निदर्शनास आले आहे की हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत लागू आहे. काय आहे हा विषय? उपरोक्त नमूद परिस्थितीमध्ये असे निदर्शनास आले आहे की विद्यार्थी, पालक अथवा महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून देखील योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होत नाही. विशेषतः तात्पुरत्या स्वरूपात बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेऊन शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांकडून चलनाद्वारे अदा करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम शासन स्तरावर भरण्यास्तव महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून सूचित करण्यात येते. तथापि याबाबत आपणास कळविण्यात येते की सदर शिष्यवृत्तीची रक्कम ही DBT तत्वावर राज्य शासन तसेच केंद्र शासन स्तरावरून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने अशी DBT तत्वावर अदा झालेली रक्कम शासनास चलनाद्वारे परत करावयाचे कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. त्यामुळे सदर अदा झालेली रक्कम शासनास परत करावयाचे मार्गदर्शन आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना व संबंधित महाविद्यालयांना शासनाची परवानगी घेतल्याशिवाय करू नये. हा विषय असा आहे की बऱ्याचदा मुलं BAला ॲडमिशन घेतलं, BScला घेतलं किंवा BAMSला घेतलं आणि त्यांना स्कॉलरशिप मंजूर झाली, तर ही स्कॉलरशिप परत गव्हर्नमेंटला करावी म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला स्कॉलरशिप मिळेल. अशा पद्धतीच्या गाईडलाईन बऱ्याचदा कॉलेजकडून दिल्या जातात. परंतु या पत्राद्वारे असं स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही प्रथा प्रचलित नाही किंवा असे नियम नाहीत की आपल्याला भेटलेली स्कॉलरशिप आपण गव्हर्नमेंटला परत करावी. उलट विषयच असा आहे की आपण अशा पद्धतीनं जर आपल्याला रिपीट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीची स्कॉलरशिप घेऊच नये, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर आपण कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत गेलो, आपल्याला ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी आपली स्कॉलरशिपची अडचण होणार नाही. सो थोडक्यात जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं परंतु आता त्यांना नवीन कोर्सला एनरोल करायचं आहे, तर अशा मुलांनी अजूनही हे चेक करा की तुम्हाला स्कॉलरशिप क्रेडिट झाली का किंवा कॉलेजला क्रेडिट झाली का. जर अजूनही ती स्कॉलरशिप तुम्हाला क्रेडिट झालेली नसेल किंवा कॉलेजला क्रेडिट झालेलं नसेल तर आपण संबंधित समाज कल्याण विभागामध्ये जाऊन आपला हा स्कॉलरशिपचा अर्ज त्या ठिकाणी रद्द करावा. आपण हा स्वतः अर्ज रद्द करू शकत नाही. जर त्रुटीमध्ये अडकला असेल तर तो कॉलेज स्तरावर रद्द होईल
आणि जर तो पुढे गेलेला असेल तर तो समाजकल्याण ऑफिसमधनं डिनाय केला जाऊ शकतो आणि जर तो तुमचा डिनाय झाला तर मग तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आणि मग पुढच्या वर्षी नव्यानं तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल. ज्या मुलांना ऑलरेडी स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि आता त्यांना परत वेगळ्या नवीन कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी मात्र या पत्राद्वारे अतिशय गंभीर हा इशारा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळेल की नाही मिळणार. याबद्दल आपल्या काही कमेंट्स असतील तर नक्की मेन्शन करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.